हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आणि खूप 1-2 दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे. थोडा एक्झाम वगैरे आहेत त्याच्यामुळे बनवता येत नाही आहे. सो टाईम मिळत नाही तेवढा. सो आज टाईम काढला आहे. सो आज तुम्हाला खूप छान असं मी काहीतरी सांगणार आहे माहिती. सो हे बघा. सो काही बघितल्यावर असं वाटेल हे काय आहे? भारीसारखं बांधून ठेवलं आहे हे. तर हे खूप औषधी औषधी म्हणण्यापेक्षा रोजच्या वापरातलं आहे. म्हणजे जे लोकं जेवण करतात किंवा मोठमोठ्या कंपनी असतील मसाल्याच्या वगैरे, तर तिथे याचा जास्त वापर केला जातो. आणि हे फुल गावठी आहे. म्हणजे गावाकडे ही झाडं दिसतात सगळ्यांकडे, अशी घरासमोर असतात किंवा बाग वगैरे असेल तर बागे वगैरे मध्ये पण असतात. सो हे झाड आहे तमालपत्र, जे तुम्ही ह्याच्यामध्ये वगैरे टाकता. पुलाव असेल किंवा खडा मसाला म्हणतात ना, त्याच्यामध्ये वापरतात. सो हे दालचिनीचं झाड आहे. सो दालचिनीचं झाड जे असतं त्याची जी काही फांद्या असतील, खोड असतील, ते आहेत हे. सो सो हे दालचिनीचं खोड आहेत, फांद्या आहेत. म्हणजे काय होतं, कोकणात दालचिनीची झाडं लावली जातात आणि तिची पानं असतात ती पण विकली जातात. सो चांगला भाव आहे दालचिनीच्या पानांना वगैरे. सो म्हणजे तेच तमालपत्र थोडक्यात. तर पावसाच्या आधी ती कापली जातात आणि पानं वगैरे सुकवली जातात. उन्हात नाही सुकवली जात, अशी बाहेरच सुकवली जातात. म्हणजे जिथे सावली असेल तिथे सुकवली जातात. आणि त्यानंतर ज्या काही फांद्या वगैरे असतात तोडलेल्या किंवा फाटी टाईपमध्ये असतात. हे बघा, असं कोणी पण बघितल्यावर असं वाटेल की यार हे काय ढोंडकं आहे किंवा हे फाटं आहेत. सो हे फाटं नाही आहे. ह्याच्यावरची जी साल आहे, म्हणजे ही जी साल आहे, मी तुम्हाला काढून दाखवते. ही जी साल आहे, सो ही बघा, ही जी साल आहे ना, ती आपल्या मसाल्यांमध्ये वगैरे वापरली जाते. म्हणजे रोजच्या जेवणात वगैरे पण वापरली जाते. सो ही साल आहे. सो कोकणात असंच करतात सगळे. ज्या काही फांद्या असतात तोडलेल्या, त्या सुकवतात चांगल्या उन्हामध्ये आणि सुकवून झाल्यानंतर हे बघा, त्याच्या अशा साली निघतात. सो हे दालचिनीची आहेत, हे बघा. आणि एकदम गावठी आहेत आणि खूप चांगली आहेत. मार्केटमध्ये पण असतात. सो मार्केटमध्ये आपण सांगू नाही शकत की ते एकदम ओरिजिनलच असेल किंवा ते दालचिनीच असेल किंवा दालचिनीच्याच साली असतील, आपण सांगू नाही शकत. पण हे सांगू शकता तुम्ही. हे बघा, आता आम्ही पूर्ण बांधून ठेवलेलं आहे आणि नंतर मग ही सालं काढली जातात आणि मसाला वगैरे घरगुती लोक खूप मसाले करतात कोकणात. सो कोकणामध्ये मसाल्यांमध्ये ही दालचिनीची पानं टाकली जातात आणि हे जे असेल ते चुलीला लावतात. म्हणजे ह्याचं जे वरचं जे कवर आहे ना, सो ते मेन आहे. सो हे कवर काढतात आणि मसाल्यांमध्ये असेल, रोजच्या जेवणामध्ये असेल तर वापरले जातात. तुम्ही पण दालचिनीची झाडं लावू शकता. सो नर्सरीमध्ये वगैरे मिळतात आणि लगेच मोठे होतात. त्यांना असं काही हे नाही लागत. सो मस्त मोठे होतात आणि त्याच्यापासून आपल्याला फायदाच आहे. सो पानं पण विकली जातात आणि असं दालचिनीची सालं काढून तुम्ही विकू पण शकता. सो दुसरी मेन गोष्ट म्हणजे दालचिनीला पावसाळ्याच्या आधी, म्हणजे त्यांचा जो काही मौसम असेल त्या मौसममध्ये फुलं येतात. सो ती फुलं पण खूप महाग असतात. सो तुम्ही ती फुलं पण काढून सुकवू शकतात. म्हणजे अशी जांभळासारखी असतात ती फुलं, पण खूप औषधी असतात आणि मार्केटमध्ये महागसुद्धा आहे. सो ती पण खूप महत्त्वाची आहेत. आणि अशी फुलं येतात, फुलामध्येच येतात ती फुलं, म्हणजे फळ येतं ते. सो असा दालचिनीचा उपयोग आहे आणि गावच्या ठिकाणी, आमच्या ठिकाणी तरी बऱ्यापैकी झाडं आहेत दालचिनीची. आणि हे आता बांधून ठेवलेलं आहे आणि नंतर हे काढणार सालं आणि साठवून ठेवणार. म्हणजे मसाला वगैरे करतो त्याच्यात टाकू शकतो किंवा आजकाल पुलाव, बिर्याणीमध्ये वगैरे टाकलं जातं खडे मसाले, त्याच्यामध्ये ह्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो. आणि आम्हाला काय बाहेरून वगैरे आणावं नाही लागत. तमालपत्राचं झाडं लावले त्याच्यामुळे पुलावमध्ये असेल, भाजीमध्ये जर पानं टाकायची असेल तर आम्ही टाकतो, एकदम नॅचरल. आणि हे पण, हे बघा, मला दिसलं ते वास पण आता सुटला आहे. त्याचा वास एक मस्त येतो. हे बघा, असे तुम्ही सालं काढू शकता. सो हे साठवून ठेवलेले आहेत, हे बघा. आणि चांगली जून जर असतील ना फांद्या, तर त्यांचे चांगले पडतात. हे बघा, पूर्ण बांधून ठेवलेलं आहे. सो अशी दालचिनीची एक म्हणजे अशी पद्धत कोकणात आहे, अशी आम्ही ठेवतो करून. आणि नंतर मग वेळ मिळेल तसं, आता पावसाळ्यात काय जास्ती कामं नसतात. एकदा लावणी झाली की त्याच्यानंतर ही बारीक सुरीक कामं चालू असतात.
त्याच्यामुळे हे काढली जातात. हे बघा कसे झाड आहेत बघू शकता. सो असा वापर केला जातो गावच्या ठिकाणी आणि एकदम नॅचरल आहे, प्युअर एकदम नॅचरल आहे. त्याच्यामध्ये काहीच असं काही म्हणजे अशी मिसळ वगैरे कसलीच काय नाही. हे बघा आणि तो वास पण खूप सुटला आहे. सो हे बघा. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा. म्हणजे अशा कोकणात छोट्या गोष्टी आहेत ज्यातून आपल्याला फायदा आहे, म्हणजे खूप फायदा आहे. सो असं काही लोकांना माहिती नसतं. सो माझं एम तेवढंच आहे की ज्या काही छोट्या गोष्टीमध्ये आहेत त्यातच खूप काही असं दडलेलं आहे. सो ते दाखवायचं आहे मला. सो हे असं आहे. सो हे बघा. आजपर्यंत माहीतही असेल काही लोकांना की ह्याच्यापासून सालं असतात, म्हणजे सालं विकली जातात, काढली जातात. पण तीच झाडं आपण लावू पण शकतो. ते बेनिफिट आपण पण घेऊ शकतो. तर हे असं आहे. तर तुम्ही झाडं लावू शकता. नर्सरीमध्ये हमखास मिळतात. त्यात काही प्रश्नच नाही. आत्ता पावसाळा चालू होणार आहे. ऑलमोस्ट कुठे कुठे पाऊस पडायला लागलाच आहे. तर तुम्ही पावसाळ्यात लावू शकता झाडं. आणि आत्ता पावसाळ्यात झाडं लावलीत ना तर बऱ्यापैकी म्हणजे 3-4 महिने पाऊस असतो. त्याच्यामुळे चांगलं पाणी मिळतं आणि बऱ्यापैकी झाडं मोठी होतात. त्याच्यामुळे हा सीझन आहे झाडं लावण्याचा. सो तुम्ही लावू शकता. आणि आपण आता इथे थांबतो आहे. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंटसुद्धा करा. सो आत्ता थांबतो. बाय बाय.